सैफ अली खानवरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। एक जण वांद्रे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी देखील सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरू आहे। हल्लेखोराचं काल एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं, त्यानंतर आज पुन्हा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। पहिली दृश्य आहेत हल्लेखोर सैफ अली खानच्या इमारतीमध्ये शिरतानाचं सीसीटीव्ही फुटेज आहे, तर दुसरं हल्ला केल्यानंतर हा आरोपी पळून जातानाचं सीसीटीव्ही काल समोर आलेलं होतं। त्यानंतर आज आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्यामध्ये हा आरोपी या इमारतीमध्ये शिरताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दोन दृश्य आहेत। पहिल्या दृश्यांमध्ये हल्लेखोर इमारतीमध्ये शिरताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये हल्ला केल्यानंतर हाच आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। तर ज्या चाकूनं सैफ अली खानवरती हल्ला करण्यात आलेला होता, त्या चाकूची दृश्य देखील आपण मधल्या विंडोमध्ये पाहू शकतोय। ही तीन दृश्य आहेत। आरोपी इमारतीमध्ये घुसताना, त्यानंतर हल्ला केल्यावर पळून जाताना आणि ज्या चाकूनं सैफ अली खानवरती हल्ला करण्यात आलेला होता, ती दृश्य देखील आपण मधल्या विंडोमध्ये पाहू शकता। सैफ अली खानवरती 6 वार करण्यात आलेले होते। त्यानंतर त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये 2 शस्त्रक्रिया देखील झालेल्या आहेत। सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। याच प्रकरणामध्ये हल्लेखोराचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे, ज्यामध्ये हा हल्लेखोर सैफ अली खानच्या इमारतीमध्ये शिरताना आपल्याला पाहायला मिळतोय। फायर एक्झिटच्या मार्गानं हा हल्लेखोर सैफ अली खानच्या इमारतीमध्ये शिरलेला होता आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घरामध्ये गेला। सैफ अली खानवरती 6 वार त्यांनी केलेले होते।